आपल्या समोर येत आहेत स्वरूपचे शिलेदार, मुंबईची जोडी. मागच्या आठवड्यात परफॉर्मन्स ऑफ द डे मिळवणारे स्वप्नील मांडवकर आणि ब्युटिफुल वेदांगी. दर्द में भी ये लब मुस्कुरा जाते हैं, बीते लम्हे हमें जब भी याद आते हैं, बीते लम्हे चंद लम्हात के वास्ते ही सही मुस्कुरा कर मिली थी मुझे जिंदगी. तेरी आगोश में दिन थे मेरे कटे, तेरी बाहों में थी मेरी रातें कटी. आज भी जब वो पल मुझको याद आते हैं, दिल से सारे गमों को भुला जाते हैं. मेरे कांधे पे सिर को झुकाना तेरा, मेरे सीने में खुद को छुपाना तेरा, आके मेरी पनाहों में शाम सहर, कांच की तरह वो टूट जाना तेरा. दर्द में बीते क्या बात है स्वप्नील, वेदांगी. माइंड ब्लोईंग म्हणजे खऱ्या अर्थानं आजचा हा परफॉर्मन्स तुम्हा दोघांचाही पलंग तोड परफॉर्मन्स होता. मला एक सांग स्वप्नील, तू मागच्या आठवड्यात ये हसी वादिया, त्याच्यानंतर लगेच बीते लम्हे, काय प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे एका आठवड्यापुरतंच असतं का तुझं प्रेम? सध्या तरी सरांनी तसं शिकवलेलं. अच्छा, एका आठवड्यापुरतं प्रेम शिकवलेलं आहे. खरं तर मास्टर स्वरूपकडे बघता एक आठवडा सुद्धा खूप आहे नाही का? खूप मोठं, केवढा मोठा कालावधी येतो नाही मास्टर स्वरूप? नाही, त्यांचं नाव बदललंय, त्यांनी नाही निरागसता असं विचार. नाही निरागसता, निरागस्त आहे रे मी. क्या बात आहे. जोरदार टाळ्या उंचावू द्या स्वप्नील आणि वेदांगीसाठी. वेल, आता आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर देवेंद्र. स्वप्नील, वेदांगी, जो आपला गाण्याचा मूड होता त्या गाण्याच्या मूडप्रमाणे मला स्वप्नील डिक्टो 100% इन वाटला गाण्याच्या फिलिंग्स प्रमाणे. वेदांगीमध्ये इंटरॅक्शन वाईज आपल्या काही एलिमेंट्स आहेत पार्टनर्स बरोबर, ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत तेवढ्याच. तर तेवढ्यापुरतं इंटरॅक्शन वाटलं. अगेन थोडीशी ब्लँक वाटली. पण तुमचा जो ट्युनिंग मधला जो ऍक्ट होता, ज्या काही दोघांच्या लिफ्ट होत्या, तुझं जम्प होतं, तुमच्या ज्या फिलिंग्स होत्या सॉन्ग वाईज खूप छान वाटल्या. पण वेदांगी अजून खूप फायटिंग करावी लागेल. आणि गुड ऍक्ट. मला ओव्हरऑल गाण्याचा मूड आणि तुमचं प्रेझेंटेशन मास्टर स्वरूप रिअली गुड. प्रेझेंटेशनच्या साठी तुम्हाला खास कॉम्प्लिमेंट्स. कीप इट अप स्वप्नील. वेदांगी, थँक्यू. अजून प्रयत्न पाहिजे. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू मास्टर देवेंद्र. मास्टर सोनिया. वेदांगी आणि स्वप्नील दोघंही मला या ऍक्टमध्ये आवडले. कोणीच कोणावर हावी झालं असं मला नाही वाटलं खरंच. आणि मला तुम्हाला दोघांना अशी रिक्वेस्ट करायची आहे की वेदांगी, तू कथ्थक शिकली आहेस, तू फोक चांगलं नाचतोस, वेगवेगळ्या स्टाईल्स नाचतोस, तर आता जसे तुम्ही पुढे जाताय तर असं स्वतःला मर्यादित ठेवू नका.
तुम्ही तुमच्या कक्षा रुंदावायला पाहिजेत, अजून वेगळं वेगळं काहीतरी ट्राय केलं पाहिजे. हे खूप छान होतं. फक्त मला असं वाटतं की तुम्ही दोघं जण लागोपाठ 3दा तुझे कंटेम्पररी झाले तर मला काहीतरी वेगळं बघायला, कारण मला कळलंय आता की तू हे खूप छान करतोयस, तसंच ते लोकांनाही कळलंय. पण तू अजून काय काय करू शकतोस हे बघायला आवडेल लोकांना. वेदांगी, तुझ्या बाबतीत तही मला हेच वाटतं की छान नक्कीच वेगळं मॅम, वेगळं नक्कीच कर. मॅम. ओके, खूप छान आहे. थँक्यू मास्टर सोनिया. मास्टर स्वरूप, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की गेल्या आठवड्यात तुम्ही ये हसी वादिया त्याच्यावरती कोरिओग्राफी केली होती, यावेळेस बीते लम्हेवरती. ही दोन्ही गाणी ऐकून म्हणजे खूप सुंदर गाणी आहेत, ऐकायला खूप मजा येते, पण त्याच्यावरती अशा पद्धतीचे सुद्धा परफॉर्मन्सेस होऊ शकतात हे आम्ही पहिल्यांदाच बघतोय. तर त्याबद्दल पण सांगा आणि या दोघांचा परफॉर्मन्स कसा वाटला हे पण आम्हाला सांगा. वेदांगी स्वप्नीलच्या आयुष्यात मध्ये एक्झिस्ट नाही करत होता. तर स्वप्नीलचा एक थॉट आहे, तो सुरुवातीला तो बसून जो साईडमध्ये बेडला फील करून तो बघत होता, तिचा प्रेझेन्स मिस करत होता. ती स्वप्नीलच्या आयुष्यात नसून पण तिचा एक शी इज लाईक अ फेरी एंजल. ती आहे स्वप्नीलचा सराउंडिंग मध्ये आहे ती, आणि ते आमचा एक छोटा कॉन्सेप्ट होता. स्वप्नीलनी फारच छान प्रमाणे ते कॅरेक्टर आणि एक्सप्रेशन्स कॅरी केलं. वेदांगीचं ते कॅरेक्टर तसं होतं की ती शी सॉफ्ट स्वीट, स्वप्नीलवर ती आहे मी पाठी आहे रे बाबा, मी गेली पण मी आहे, असं होतं. एक सेंटिमेंटल ऍक्ट होतं. तिकडे स्वप्नील उभा राहून ते मेरे कांधो पे सर, मेरे कांधे पे सिर को झुकाना तेरा. दॅट लाईन वॉज ब्युटिफुली इनॅक्टेड बाय स्वप्नील, कारण त्याचं एक्सप्रेशन फक्त स्टील, दॅट्स वॉट वी वॉन्टेड. स्वप्नील स्टील आहे आणि वेदांगी इज टोटली रोमॅन्टिक ऑन हिम. सो व्हेरी गुड गाईज, दिस इज what we call bang on, enter into the top 10. थँक्यू सर, थँक्यू सर. ग्रँड मास्टर. मलाही अप्रतिम वाटला परफॉर्मन्स. कॉन्सेप्ट सुंदर होती. स्वप्नीलचे आज एक्सप्रेशन्स फार सुंदर. जेव्हा ती नाही आहे तेव्हा तो एक खिचाव आणि ती नसल्याची त्या भावना जर चेहऱ्यावर आल्या असत्या तर कदाचित तो थोडा अजून इंटरेस्टिंग झाला असता, कारण चेंज ओव्हर्स त्यातल्या त्यात मिळाले असते. हे सूक्ष्म बारकाव्यांवर आता नजर ठेवा आणि त्यानेच नेहमी तो ऍक्ट जास्त खुलतो. पण फारच सुंदर ऍक्ट होता, रोमॅन्टिक, ब्युटिफुल, टचिंग. थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू. थँक्यू ग्रँड मास्टर. स्वप्नील, वेदांगी, इतके दिवस आपण एक एक लेवल क्रॉस करत वरती आलो ते आपल्या ग्रँड मास्टरच्या मदतीनं, बरोबर? जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नील आणि वेदांगीसाठी.